पावण्याची याची यांच्यामध्ये अशी व्यवस्था असलेली आपले सगळे बोलले होते. आजचा हा कार्यक्रम कधी घेण्याचा प्रसंग येईल असं काही महिन्याच्या पूर्वी पुन्हा वाचेल. सप्टेंबरच्या 2 आणि 3 तारखेच्या आसपास बातमी वाचायला मिळाली. काँग्रेस आजारी तुम्ही लोकांनी आयुष्यभर त्यांना पाहिलं. आम्हा लोकांचा त्यांचा संपर्क गेले 20-22 वर्षाचा आहे. आणि त्यामुळे साहजिकच आजारी काढल्याच्यानंतर चौकशी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला. अधिकारी सगळे सुधारले आणि सुधारते असं ऐकल्याच्यानंतर त्याच्या भीतीला जाण्याचा माझा कार्यक्रम निर्णय घेतला. आणि आणखी काही दिवसामध्ये माझा संस्थेवर ही बातमी समजली की सीताराम येचुरी आपल्यामध्ये राहिले. 7 दिवसाच्या प्राकृतिक विषयाचे जे जाणकार असते त्यांना प्रचंड धक्का बसला. आणि अनेक क्षेत्राच्या लोकांना सुद्धा त्याचा जवळून परिचय असल्यामुळे तेही अतिशय अस्वस्थ झाले. सीताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे देशाचे अत्यंत वरिष्ठ नेते होते. हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. कधी कधी गप्पा मारण्याची संधी आम्हाला लोकांना मिळत असते. संसदेमध्ये असताना ती अधिक मिळत असते. त्यावेळेला अनेक गोष्टी त्यांच्याकडून समजत असतात. आणि विशेषतः ज्या ज्या वेळेला जे काही प्रश्न निर्माण झाले आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण जाणकारांशी संबंध सुसंवाद करण्याची संधी द्यायची आणि त्या सगळ्या चर्चेमध्ये सीताराम येचुरीचं नाव कटाक्षाने यायचं. आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाविद्यालयीन शिक्षणाच्या कालखंडामध्ये ते पहिले आले होते. आणि विद्यापीठाच्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये सुद्धा ते फर्स्ट यामधून उत्तीर्ण झालेले होते. एका बाजूला अतिशय अभ्यासू अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक आणि दुसऱ्या बाजूला या देशाच्या विशेषतः केंद्रीयांच्या भागात विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये JNU एक महत्त्वाचं केंद्र होतं. आणि त्या ठिकाणी सीताराम येचुरीने प्रवेश केला. तिथे अनेक नेतृत्वाची फळी तयार झाली आणि त्या नेतृत्वाच्या फळीमध्ये सीताराम येचुरींचा उल्लेख करावा लागेल. कारण 3 वेळेला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान तिथल्या सगळ्या मुला मुलींना सीताराम येचुरींना दिला. कधी काही विद्यार्थी चळवळी आम्हाला लोकांचा समज यायचा आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्याशी सुद्धा सुसंवाद ठेवण्याची संधी मिळायची. पण 1975 सालाच्या नंतर
थोडं त्याचं विद्यार्थी चळवळीचं योगदान कमी झालं असं वाटायला लागेल. त्याचं महत्वाचं कारण त्यांनी मध्ये प्रवेश केला. विचारधारा पक्की असल्यामुळं त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक की वर्ष 2 वर्ष देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमुळे त्या व्यवस्थेच्या संबंधी सक्त भूमिका काँग्रेस यांनी घेण्याच्या दिशेने पावलीसाठी आणि साहसिकच आहे की त्यांना अटक झाली आणि अनेक महिने तुरुंगवास करण्याची परिस्थिती चर्चा करू. त्याचे मुक्त झाल्याच्या नंतर शिक्षण समितीचे प्रवासन झाले. तरी सगळ्यात महत्वाचं त्याच्या एकत्र कर्तृत्वावर सरकारचा प्रचंड विश्वास असल्यामुळं 1992 साली पोलीस विभागाचा सदस्य यावरून त्याचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर फाशीच्या जनजागृतीची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली. पक्ष आणि पक्षाची विचारधारा ही अधिक मजबूत कशी करता येईल, नव्या पिढीच्यामध्ये कशी प्रस्तुत करता येईल याबद्दल त्यांनी सातत्यानं पैसा आयुष्यामध्ये केले. अनेक ठिकाणी जे अनेक पद्धतीचे विचार पण श्रीमंत जेव्हापासून या माध्यमातून त्यांनी अशी विचारधारा अत्यंत सोप्या भाषेमध्ये ही समाजाच्या समोर ठेवली. हे सगळे करत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही घडतंय त्याच्यावर लक्ष ठेवून त्याबद्दल पक्षाची सरकारांची भूमिका त्याच्यात स्पष्टता यावी. त्याही विभागाचे प्रमुख पद हे काँग्रेस येसून यांनी अनेक वर्ष सांभाळलेले असतात. राज्यसभेमध्ये 2005 ते 4 ते 2010 या कालखंडामध्ये त्यांना संधी झाली. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये एक पद्धत होती की राज्यसभेमध्ये एका वेळेपेक्षा 2दा पुन्हा संधी द्यायची नाही. या बाबतीत फक्त अपवाद झालेला होता तो विसर्जीचा झालेला होता. आणि आम्ही लोकांनी अनेकदा संसदेमध्ये बघितलं कुठल्याही महत्वाच्या पक्षाच्या संबंधी स्वच्छ शुद्ध भूमिका मांडण्याच्या संबंधीची कामगिरी ही चर्चा करून होत असते. सदनामध्ये काही सदस्यांच्या भूमिका मांडण्याच्या संबंधीच्यासाठी उभी राहण्याची भूमिका घेतल्यानंतर सदन अत्यंत शांत होणार. सीताराम बोलतात तर ते ऐकलंच पाहिजे अशा प्रकारच्या स्थितीत हे राज्यसभेत असायचं. एवढंच नव्हे तर अनेक पहिल्यांदा नावं सांगितली आणि राष्ट्रीय नेते सुद्धा निघत असताना सदनाच्या बाहेर येशूजी बोलायला उभे राहिल्याच्या नंतर पुन्हा एकदा सदनात बाहेर बसायचे आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतरच निघून जायचे. त्याच्या या भूमिका मांडण्याच्या संबंधीचं आदराची स्थिती ही त्यांच्यामध्ये होती. 2004 ते 2014 हा या देशामध्ये युपीएचा कालखंड होता. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते आणि हे संबंध युपीए हे संघटन एकत्र कसं राहता येईल. ज्या वेळेला काही भ्रष्टाच्या संबंधी मतभिन्नता असेल त्यातून मार्ग कसा काढता येईल याबद्दलची चर्चा आमच्यातली होत असेल आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं मार्ग काढण्याच्यासाठी जे कोणी 2-3 लोक अतिशय परिस्थिती करत करत असेल त्याचा पहिला क्रमांक हा सीताराम येशूंना द्यावा लागेल. आणि त्यामुळे 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे देशामध्ये चालू शकलं. अनेक प्रकारची स्थिरता ही आज त्या ठिकाणी आलेली होती. आणि या सगळ्या कामामध्ये
त्यांचा सातत्याने पुढाकार असायचा. अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये वेगळं चित्र. आज त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व, त्यांची विचारधारा, त्याची एकंदर लोकशाही संस्थेच्याकडे वगैरेच्या संबंधीचा दृष्टिकोन ह्या अतिशय चिंताग्रस्त अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे साहजिकच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सत्य विचारधारावरील घटक याचा विस्तार होऊन झाला देशामध्ये, तर अनेक प्रकारचे प्रश्न देशाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनावरती आणि त्यामुळे साहजिकच यासाठी स्वच्छ भूमिका घेऊन एक शक्ती उभी करण्याची आवश्यकता आहे. ही चर्चा सर्व विरोधकांच्या असेल तर या सगळ्या विरोधकांना, विस्कळीत झालेल्या विरोधकांना एकत्र कसं आणता येईल आणि चर्चेचे शिकून द्यावं याच्यावर ज्यांची विचारधारा आहे, त्यांचा विश्वास आहे, या लोकांना संघटित आणि एकत्रित करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस यशस्वी करत असते. अनेक माझ्या घरी, अनेकांच्या घरी त्यांच्या बैठका होत असेल. काँग्रेस पक्षाशी त्यांचा अतिशय सुसंवाद होता आणि विशेषतः श्रीमती गांधी आणि बाकीचे अन्य पक्ष यांच्यामधून सुसंवाद निर्माण करण्यासाठी आणि त्यामधून प्रादेशिक विचाराची एक मोज कशी बांधता येईल आणि ज्यांच्या हातामध्ये आज सत्ता त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध एक जबरदस्त संघटन कसं उभं करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न हे काँग्रेसचे नेतृत्वाने केले. हे नेतृत्व आम्हा लोकांना केली होऊ शकत नाही आणि म्हणून आज ते पक्षामध्ये नाही किंवा सगळ्यांचे नेतृत्व होते, आम्हा लोकांचे जीवाभावचे मित्र होते. एक अत्यंत सभ्य सुसंस्कृत अतिशय वाचनाच्या संबंधी प्रखर वाचक या दृष्टीने त्यांचं व्यक्तिमत्व आपण सगळ्यांनी जरूर पाहिलं की हा विषय नाही. एक जबरदस्त हानी विचारधारीची तर नाही, पण आज देशाच्या संबंधीची काय अर्थानं गरज आहे. या सगळ्या शक्ती एकत्र करून एक जबरदस्त पर्याय या देशामध्ये उभा करण्याची आवश्यकता आहे. अशा काळामध्ये झालं की योग्य नसतं, पण सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या हातात असतात. आज जे घडायचे नाही ते घडले खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली द्यायची असेल तर प्रादेशिक विचाराच्या शक्ती एकत्रित करण्याच्यासाठी सगळ्यांनी हातभार लावलं हीच खरी श्रद्धांजली त्यांना होईल. हेच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द